तिळाचे लाडू दरवर्षी बनवले जातात मकर संक्रांतीला. तर मग ह्यावेळी मी विचार केला की आपण चिक्की बनवूया, पटकन होऊन जाईल. आणि 3 कप तीळ घेतलेले आहेत, मस्त खमंग भाजून घेतले, बाजूला ठेवले. आणि 2 कप गूळ घेतला आहे, त्याच्यात अर्धा चमचा तूप टाकले, म्हणजे छान खमंगपणा येतो आणि पोटासाठीही चांगलं आहे. आणि पाक बघा जास्त वाढवला नाही आहे, गोळी पाकाची पाण्यात टाकली ना तशी नरमच आहे. तर एक 5-7 मिनटंच मी बनवून घेतला होता पाक. नाही तर मला एकदम म्हणजे कडक चिक्क्या नको होत्या, थोड्याशा नरम थोड्याशा कडक अशा मधला पाहिजे होतं. मग पाक छान झाला. त्याच्यात एक चिमूटभर बेकिंग सोडा टाकला, म्हणजे गूळ खूप डार्क कलरचा होता ना, तर बेकिंग सोड्याने कलर लाईट झाला. आणि ज्यावेळेला तीळ टाकले ना त्यावेळेला गॅस बंद केलेला आहे. आता बटर पेपरवरती जे आहे ना तूप लावायची गरज नाही, पण लाटण्याने लाटल्या ना मस्त पटापट 1-2 मिनटातच चिक्क्या भरपूर होऊन जातात. लाटण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं मात्र आठवणीने. आणि चाकूनी मस्त कापून घेतल्या बघा, भरपूर छान अगदी डब्बाभर तिळाच्या चिक्क्या झाल्या होत्या. असं एकदा नक्की ट्राय करून बघा. मीडियम साईज थिकनेस ठेवली आहे, खूप पातळ पण नाही ठेवल्या आणि खूप जाड पण नाही ठेवल्या. खायला अतिशय रुचकर, खमंग आणि स्वादिष्ट आहेत, हेल्दी पण आहेत. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि अशा पद्धतीने ट्राय केलं तर सांगा. प्रमाण अगदी अचूक आहे. 3 कप तीळ घेतलेले आहेत आणि 2 कप गूळ घेतलेला आहे. तर अशा प्रकारे एकदा ट्राय करा. ट्राय केलं तर नक्की मला सांगा. ह्या बघा गरम आहेत, इथे मी मोडून दाखवते ना तर ही जरा अशी नरमच वाटते, कारण थंड झाली नाही. आणि नंतर मोडली, ही बघा छान खुसखुशीत झाल्या होत्या. नक्की ट्राय करा.